नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। पश्चिम विदर्भात पावसाचे संकेत, पुढील काही दिवस शेतकऱ्यांना दिलासा। रेल्वे स्थानकावर गुंडगिरी, ऑटो चालकांची दादागिरी, नेमके कोण नियंत्रणात आणणार, रेल्वे पोलीस की रामदास पेठ पोलीस? जठारपेठ भागातील अतिक्रमणास कोणाचा आशीर्वाद, स्थानिक व्यावसायिकांचा अतिक्रमणास आश्रय। उमरीतील विठ्ठलनगरात दूषित पाणी, नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ। पनोरी गावाचा संपर्क तुटला, नागरिकांना संपर्कासाठी तारेवरची कसरत। आता सविस्तर बातम्या। अकोला, बुलढाणा आणि अमरावती या पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे। त्यामुळे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवस अकोल्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। शेतकरी आणि नागरिक ज्या गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडली आहे। आज हवामान खात्याने अकोल्यासाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे। वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे। ही आनंद वार्ता भारतीय हवामान खात्याने दिली आहे। आज सोमवारपासून पुढील आठवडाभर राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसतील असंही हवामान खात्याने सांगितलं आहे। या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। आजपासून मुंबई, पुणे, ठाणे, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे IMDने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे। दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। रेल्वे स्थानक परिसरातील गुंडगिरी आणि ऑटो चालकांची दादागिरी यावर रेल्वे पोलीस आणि रामदास पेठ पोलीस यांचा वचक नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी दिले। असे निर्देश दिल्यानंतर देखील रेल्वे स्थानकाला ऑटो चालकांचे विळखा असल्याचे चित्र आहे। रेल्वे पोलीस व रामदास पेठ पोलिसांचे वचक संपल्याचे चित्र अकोलेकरांना रोज दिसते। या ठिकाणी दोन्ही गेटवर ऑटो चालकांची दादागिरी असून संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याची दखल घेत रेल्वे कर्मचारी व रामदास पेठ पोलिसांना समज देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली। वाहन चालकांना रेल्वे प्रवेशद्वारासमोरील रिक्षांचा मोठा अडथळा येतो। दुचाकी, चारचाकी माघारी जाण्यासाठी वळण घेणे शक्य होत नाही। रिक्षा चालक प्रवाशी मिळाल्याशिवाय रस्त्यावरील रिक्षा हटवित नाहीत। रेल्वे स्थानक प्रवेशद्वार जिने अडवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। या सर्व नागरिकांच्या समस्यांकडे शहर वाहतूक शाखा आणि RTO यांचे दुर्लक्ष आहे। जठारपेठ भागातील रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण असून ते कधी दूर होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील प्रमुख मार्गावर तर अतिक्रमण आहेच, पण जठारपेठ मुख्य रस्त्यावर देखील अतिक्रमण असून ते काढण्याची गरज आहे। जठारपेठ चौकातून सातव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळपासून ते रात्रीपर्यंत दुतर्फा अतिक्रमण आहे। या ठिकाणी चौकात तर अतिक्रमण आहेच, त्याचबरोबर चौकातून पुढे जाताना देखील अतिक्रमणाचा त्रास होताना दिसत आहे। या ठिकाणी रस्त्यावर बांधकाम, मलबा टाकला आहे। या ठिकाणी झोन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून त्यांच्यावर महापालिका आयुक्त काय कारवाई करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील अतिक्रमण साफसफाई करण्याचा आदेश लोकप्रतिनिधींनी दिला असताना जठारपेठ भागातील अतिक्रमणाला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न जठारपेठेतील नागरिकांद्वारे विचारला जात आहे। मोठ्या उमरीतील विठ्ठलनगरात दूषित पाणी पुरवठ्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत। अनेकांना या दूषित पाण्याने जलजन्य आजार होताना दिसत आहे। महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांना दूषित गढूळ पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे।
दूषित पाण्यामुळे अनेकांना जलजन्य आजारांची लागण झाली आहे। अधिकारी मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी आणखी काही दिवस गढूळ पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगत आहेत। हे पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने नागरिकांना आणखी काही दिवस जलजन्य आजारांना तोंड द्यावे लागणार आहे। महान धरणाने एकीकडे तळ गाठला असून शहरातील जलवाहिन्यांचे लिकेज वेळेवर दुरुस्त केले जात नसल्याने दूषित पाणी पुरवठा सुरू आहे। परंतु धरणातच गढूळ पाणी असल्याने नागरिकांना आणखी काही दिवस या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे। मोठ्या उमरीतील विठ्ठलनगर तसेच इतर सर्वच भागात मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे जलजन्य आजारांची लागण नागरिकांना झाली आहे। पोटदुखी, जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला अशा आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत। शहरातील लहान मोठ्या सर्वच रुग्णालयांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। अनेक रुग्णांना उपचारासाठी ऍडमिट व्हावे लागत आहे। त्यासाठी हजारो रुपये खासगी रुग्णालयांमध्ये खर्च करावे लागत असल्याने सर्वसामान्य अकोलेकरांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे। महापालिका प्रशासनाने दूषित पाणी पुरवठा बंद करावा, नागरिकांना स्वच्छ पाणी कसे मिळेल यासाठी मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत। गत 3 वर्षांपासून पुण्यातील भोसरी परिसरात वास्तव्य करून शिक्षण घेत असलेला 25 वर्षीय तरुण अचानक खोली खाली करून गावी जात असल्याचे सांगून आपल्याकडे निघाला। मात्र तो मूळ गावी बार्शी टाकळी येथे पोहोचलाच नाही, तर पुण्यातही गवसला नाही। त्यामुळे आशिष गेला तरी कुठे असा प्रश्न परिवारातील सदस्य इतरांना पडला आहे। बार्शी टाकळी येथील भावसारपुरा रहिवासी आशिष गजानन बोपुलकर वय 25 हे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे। तो 3 वर्षांपासून पुणे येथील भोसरी परिसरातील भाड्याने राहत होता। गत आठवड्यात आशिषचे व त्याच्या आईचे भ्रमणध्वनी बोलणे झाले होते। सकाळी बोलणे झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद येत होता। आशिष 16 जून रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास खोली खाली करून गावी जात असल्याचे सांगून साहित्य घेऊन निघून गेल्याचे घरमालकांनी स्पष्ट केले। मात्र आशिष अकोल्यातही पोहोचला नाही। 18 जून रोजी अकोला रेल्वे स्थानकावर आशिष कडील कॉलेज बॅग एका बेंचवर बेवारस स्थितीत मिळून आली। त्यामध्ये त्याचे लॅपटॉप, बंद पडलेला मोबाईल व इतर साहित्य होते। आशिषच्या भावाने या संदर्भात पुणे येथील भोसरी पोलिसात तो बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे। बेपत्ता झालेल्या आशिष बाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी पुणे भोसरी पोलीस ठाण्यात अथवा अकोला रेल्वे पोलीस ठाणे किंवा बार्शी टाकळी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। निघाला शिकत होता, पुण्यावरून निघाला की त्यावेळेस त्यांनी काही फोन करून सांगितलं नाही। तिसऱ्या दिवशी इथं पोलीस प्लॅटफॉर्मवर बेवारस तिथे बॅग आला, बॅगेत त्याचा लॅपटॉप, मोबाईल आणि ते मोबाईल आम्ही कॉन्टॅक्ट करत होतो। पोलीसने उचलला आणि त्यांनी सांगितलं की बा इथं मोबाईल आहे। आम्ही तिथे कॉन्टॅक्ट केले, CCTV वगैरे चेक केले, त्याच्यात काही आठवण आला नाही। आम्ही इथे तशी करून राहिलो। अपडेट झाले तुम्ही रिपोर्ट दिले का? रिपोर्ट भोसरी पोलीस स्टेशनला FIR केला। तुम्ही शोधलं इकडे? शोधणं चालू आहे, आता कोणी सांगते तसं। तुम्हाला काय वाटतं? त्यानं काहीतरी कॉन्टॅक्ट करावं आमच्याशी, दुसऱ्या मोबाईलवर। काही धमकी वगैरे, काही वाद वगैरे? असं काही नाही, खूप आपण घरी जातो। लोकसभा निवडणुकीत वंचितचे पाणीपत झाल्याने वंचित आता विधानसभेच्या तयारीला लागले आहे। जिथे वंचितची ताकद तिथे उमेदवार उभे करत वंचित विधानसभा लढणार आहे। जिथे ताकद तिथे वंचित विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली आहे। ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार वंचित पदाधिकाऱ्यांनी केला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची बैठक दिनांक 22 व 23 जून रोजी लोणावळा येथे पार पडली। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाली। वंचित बहुजन आघाडीची ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे असे मतदारसंघ निवडून त्या ठिकाणी शक्ती केंद्रित करून लढावे असा निर्णय यावेळी झाला। देशमुख महिला मंडळ आणि लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्त तपासणी शिबिर संपन्न झाले। याला मोठा प्रतिसाद मिळाला। देशमुख महिला मंडळ आणि लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 व 9 जून रोजी
हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे मेगा हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर डॉक्टर सुहास जहागीरदार यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर प्रिया खर्चे, गोपाल पिंपळकर, सिमरन पुरसवाणी, रोहन वानखेडे यांनी सांभाळले। 2 दिवस चाललेल्या या शिबिरात शुगर फास्टिंग, AB1C, थायरॉइड प्रोफाइल टोटल, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट विथ GFR, लिपिड प्रोफाइल्स किरण, CBC या रक्त तपासण्या करण्यात आल्या। लाल पॅथॉलॉजी लॅबच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त या रक्त चाचण्या 1250 रुपयात करण्यात आल्यात। या शिबिरांतर्गत 100चे वर महिला व पुरुषांनी तपासणी करून घेतली। हे शिबिर यशस्वी करण्यास देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री देशमुख, उपाध्यक्ष नयना देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, कल्पना देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, कविता ढोरे आणि संपूर्ण देशमुख महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले। शिबिरामध्ये तपासणी करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना चहा बिस्किट देण्यात आले। तसेच तपासणी केलेल्या सर्वांचे रिपोर्ट ऑनलाईन पाठवण्यात आले। या शिबिराला डॉक्टर सुहास जहागीरदार यांच्यासह डॉक्टर प्रिया खर्चे, गोपाल पिंपळकर, सिमरन पुरसवाणी, रोहन वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले। शिबिरात रक्त तपासणी केलेल्या सदस्यांना काही अडचण आल्यास चिंतामणी क्लिनिक, गोरक्षण रोड, माधवनगर 9309 11 95 93 या मोबाईलवर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। देशमुख महिला मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व लाल पॅथॉलॉजी टीमचे स्वागत करण्यात आले। आभार प्रदर्शन सौ नयना देशमुख यांनी मानले। लाल पॅथॉलॉजी लॅब यांना 75 वर्ष पूर्ती होते आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण भारतभर एक मिशन ते राबवत आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या तपासण्या, हेल्थ चेकअप कॅम्प त्यांनी पूर्ण भारतभर आयोजित केलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्रात हा मिशन राबवत आहेत आणि त्या अनुषंगाने देशमुख महिला मंडळ तसेच लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केलेला आहे। मूर्तिजापूर तहसीलमध्ये KYC करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून त्याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। तहसील कार्यालयामध्ये शासन आदेशाने व्यक्तिगत योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याची कारवाई केली जात आहे। यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील तहसील कार्यालय येथे विविध योजनांचे लाभार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला, अपंग, मूकबधीर विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येत आहेत। एकीकडे शासन आपल्या दारी योजना राबविली जात आहे तर दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यातील येणारे गोरगरिबांना KYC करण्यासाठी तहसील कार्यालयात रांगेत उभे राहून हा त्रास सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत या ठिकाणी दिव्यांग, मूकबधीर विद्यार्थ्यांना सुद्धा रांगेत उभे राहावे लागत आहे। शासनाने अशा निराधार अपंगांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे। अनवर खान, RRC न्यूज, मूर्तिजापूर। दररोज नवीन कायदे निर्माण होत आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक योजनेचा लाभ घेणारे निराधार, वयोवृद्ध, अपंग यांना आता KYC करणे कंपल्सरी हे सक्तीचे करण्यात आलेले आहे। या संदर्भात नागरिकांना तहसीलमध्ये येऊन KYC करण्याची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत या नागरिकांना पुन्हा हा त्रास सहन करावे लागत आहे। मूर्तिजापूरमध्ये शासन आपल्या दारी ही योजना राबविली जात आहे। या योजनेअंतर्गत अपंग, निराधार, वयोवृद्ध नागरिकांचे घरी जाऊन KYC करण्यात यावे अशी मागणी सुद्धा जोर धरत आहे। RRC न्यूज करिता अनवर खान, मूर्तिजापूर। मंदिरे, धार्मिक स्थळे ही धर्माला जोडण्याचं काम करतात। धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय आयुष सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा येथे झालेल्या संत महंतांच्या मेळाव्यात दिली। मेहुणा राजा ह्या संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी संत महंत आणि वारकरी यांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धार्मिक स्थळे ही प्रेरणास्थान असून ही जपणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी कार्यक्रमाला रामाणाचार्य रामराव महाराज ढोक, प्रकाश महाराज जंजाळ, संजय महाराज पाचपोर, सुदाम महाराज पाणीगावकर, कांचनताई जगताप, अंजलीताई केंद्रे, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह हरिभक्त परायण मंडळी आणि वारकरी संप्रदायातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही सगळी कामं करत असताना शासनाचे काही नियम आहेत। याच्यासाठी जर कागदपत्र दिले तर पुन्हा 5 कोटी रुपये आपल्याला आता बरोबर दर्जाच्या माध्यमातून मिळू
ठिकाणी डॅमचं आलेलं पाणी आहे. वाशिम जिल्ह्यात किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करणाऱ्या आणि बियाण्यांची लिंकिंग करणाऱ्या 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 3 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कृषी विभागाने रद्द केले आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री तसेच खते बियाण्यांच्या लिंकिंग प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांची झडती घेण्यात आली. केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जिल्ह्यातील 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित तर 3 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तर 11 कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील 3, रिसोड 2, मालेगाव, कारंजा व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा 8 केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. ही कारवाई कृषी विभागाच्या पथकाकडून करण्यात आली आहे. पनोरी येथील पठार नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने पनोरी गावाचा संपर्क तुटल्याने नागरिकांना पूल ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालून लोखंडी रॉड टाकून त्यावर जीवघेणी कसरत करावी लागत आहे. मात्र यामुळे अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. दनोरी पनोरी गावालगतच्या पठार नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू आहे. या नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी असलेला पर्यायी रस्ता काल वाहून गेला. त्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून पनोरी गावचा मुख्य बाजारपेठेशीही संपर्क तुटला होता. पावसाळ्यामध्ये पठार नदीला पूर येत असल्याने दरवर्षी दनोरी पनोरी या गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलन करून गावासाठी पठार नदीवर पूल मंजूर करून घेतला. गेल्या 4 महिन्यांपासून या पुलाचे काम संथ गतीने चालू असून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी पुलालगत कच्चा पर्यायी रस्ता बांधलेला आहे. मुसळधार पावसाने पठार नदीला पूर आला व पर्यायी रस्ताही वाहून गेला. यामुळे या गावांचा संपर्क तुटला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. पश्चिम विदर्भात पावसाचे संकेत, पुढील काही दिवस शेतकऱ्यांना दिलासा. रेल्वे स्थानकावर गुंडगिरी, ऑटो चालकांची दादागिरी, नेमके कोण नियंत्रणात आणणार, रेल्वे पोलीस की रामदास पेठ पोलीस. जटारपेठ भागातील अतिक्रमणास कोणाचा आशीर्वाद, स्थानिक व्यावसायिकांचा अतिक्रमणास आश्रय. उमरीतील विठ्ठलनगरात दूषित पाणी, नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ. पनोरी गावाचा संपर्क तुटला, नागरिकांना संपर्कासाठी तारेवरची कसरत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.